सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हतबल झालेत। झालेल्या नुकसानाचा सामना कसा करायचा हाच प्रश्न सध्या राज्यातल्या बळीराजासमोर उभा ठाकलाय। पाहुयात शेतकऱ्याची व्यथा मांडणारा लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। बळीराजावर अस्मानी संकट। अतिवृष्टीमुळे उभी पिकं पाण्याखाली, पिकं मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश। सप्टेंबर महिन्याची सुरुवात शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरली आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालंय। कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय। विदर्भात 7 लाख हेक्टरला फटका बसलाय, तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं आतोनात नुकसान झालंय। कोल्हापूरमध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, मका, ऊस पिकांचं नुकसान। सांगलीत सोयाबीन, मूग, उडीद, तूर, भुईमूग ही पिकं पाण्याखाली। सोलापूरमध्ये मका, बाजरी, ज्वारी, तूर, डाळिंब पिकं वाहून गेली। विदर्भात 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जळगावात 44 गावांमधील 4327 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नाशिकमध्ये 40 गावातील 4014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 5000 गावातील 19 लाख शेतकरी बाधित। तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पिकं नष्ट झालंय। या संदर्भात गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदनं दिली, भेटीही घेतल्या, परंतु कुठलाही अधिकारी बांधावर फिरकला देखील नाहीये। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकावर रोटावेटर फिरवण्याचा उद्विग्न निर्णय घेतलाय। येणाऱ्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आमच्या शेतामध्ये रोटावेटर चालवून आमच्या सोयाबीन पिकं रोटावेटर चालवणार आहे। जर अतिवृष्टीमुळे जर आमचा ट्रॅक्टर गेला नाही तर आम्ही मेंढरं चारून सुद्धा आमचा सोयाबीनचा जो 15 जो उपक्रम राबवणार आहे, त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या कार्यक्रमाला हजर राहावे। तर बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्ग चक्राच्या संकटात अडकलाय। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने उभ्या फळबागेचं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या उभ्या डाळिंब, लिंबू या फळबागेसह बोअर, मोटारी, शेततळे आणि शेत जमीनही खरडून गेल्यानं आता पीक घ्यायचं कुठं आणि जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय। ही कशाची बाग होती? डाळिंबाची बाग होती। कधी लावली ती बाग? 3 वर्ष झालं। किती उत्पन्न मिळालं असतं त्या बागेतून? 3 लाख रुपये। काहीच राहिलं नाही का? काहीच राहिलं नाही, लई नुकसान झाली आमची। आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार? कसं कुठून काय करायचं आम्ही सांगा ना तुम्ही। कोणी आम्हाला बघूया, आमच्या वावरात कोणी बघायला येत नाही, काही येत नाही। आम्ही काय अशा भिकारी झालो? हाय ते सगळं गेलंय, काही सकट राहिलेलं नाही आम्हाला। आम्ही काय करायचं सांगा तुम्ही, आम्ही काय करायचं? राज्यातल्या या परिस्थितीवर प्रतिक्रिया देत विरोधकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर शेतकरी नेते देखील सरकारवर टीका करतायत। शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची गोष्ट नाही। सर्वे करणं, सर्वेक्षण करा, सर्वे करा, काय सर्वे करून शेतामध्ये काही दिसतच नाही, त्यामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत आहे। गेले 4 दिवस संबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत, ते दौरे करतायत, पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये। करावा तेवढा निषेध थोडा आहे। राजकीय नेत्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही। अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल।
दरम्यान सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल आणि त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय। यावर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ही शासनाची जबाबदारी आहे। शासन आपली जबाबदारी पार पाडत आहे। मोठ्या प्रमाणावर पंचनामे सुरू आहे। जे पंचनामे आले त्यांना मदतीच्या रक्कम गेली आहे। जिल्हा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं तुम्ही पंचनामे पाठवा, जेणेकरून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसमोर पावसाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाहीये। पुढील 2-3 दिवस राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे होणाऱ्या या पावसाचा फटका जर शेतकऱ्यांना पुन्हा बसला तर सरकार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने आधार देणार का, हेच पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।